आणि यानंतर आता बातमी रोहित पवारांची। सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या मित्रांची शिकार करणार असं रोहित पवारांनी म्हटलंय। पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार आहे असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। तर भोंदू प्रकरण असंच बाहेर आलं नाहीये, तर ठरवून आणलं गेलंय असंही रोहित पवारांनी म्हटलंय। सत्तेतील मोठ्या पक्षाकडूनच सत्तेतील मित्रांची शिकार केली जाणार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय। महायुतीवर बोलताना रोहित पवार यांनी नाशिकमधल्या भोंदूबाबा अशोक खरातचा उल्लेख केला। खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नसून ते ठरवून आणलं गेल्याचंही रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमधून म्हटलंय। भाजपचे सत्तेतील मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार अशा बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे। पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या मित्रांची शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे। महाराष्ट्राला काळीमा फासणारं भोंदू खरात प्रकरण असंच बाहेर आलेलं नाही, तर ठरवून आणलं गेलं। आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ये दोस्ती हम नहीं छोडेंगेची भावना दाखवत असलं, तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपबाबत जा बेवफा जा हमे याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे। त्यामुळे आपलीच भाजपकडून शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी अधिक काळजी घेणंच उचित राहील। ढोंगी बुवाच्या पायाशी चरणाशी बसून फडणवीस मंत्रिमंडळातले काही मंत्री, राजकारणी, अधिकारी जे का उपद्व्याप करत होते त्याची माहिती समोर आली तर आपोआप सगळ्यांचे बळी जातीलच। अशा प्रकारचा कुठलाही उद्देश असायचं काहीच कारण नाही। कुठल्याही उद्देशानं भोंदू खरातची चौकशी होत नाही। तर या राज्यामध्ये जर अशा प्रवृत्ती जर त्या ठिकाणी पुढे येत असतील तर त्या ठेचून काढल्या पाहिजेत। ही भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि त्यातूनच भोंदू खरातचं प्रकरण हे बाहेर